नमस्कार मित्रांनो. आजच्या दिवसातील आपला दुसरा किल्ला म्हणजे किल्ले तुंग. मित्रांनो, आपण समोर बघू शकता ते आहेत विरगळी. या विरगळ्यांचे महत्त्व पूर्वीपासून आहे. पूर्वी हे विरगळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जे वीर होते त्यांच्या या विरगळ आहेत. या शिवकालीन विरगळ म्हणजे पूर्वी जे कोणी योद्धा लढाईमध्ये वीर होत असे त्यांच्या नावाचे असे विरगळ तयार केली जात असे व त्यांच्यावर ते वीर कसे लढायचे त्याचे छान असे शिल्पकाम केले जायचे, जेणेकरून त्यांच्या पुढील पिढीला व गावातील तरुणांना प्रोत्साहन मिळेल व ते स्वराज्यासाठी पुढे येतील, यासाठी अशा प्रकारचे विरगळ तयार केले जायचे. किल्ले तुंग हा गिरिदुर्ग प्रकारातील एक किल्ला असून त्याची उंची 3000 फूट इतकी आहे व तो लोणावळा डोंगर रांगेतील मध्यम श्रेणीचा किल्ला आहे. पवनमावळ प्रांतातील तुंग किल्ला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाटामार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या किल्ल्यावरून लोहगड, विसापूर, पवन, मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो. किल्ला चढण्यास फारच सोपा आहे. पाच मिनिटाच्या चढाईनंतर आपल्याला सुंदर अशा हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन होते. याचे दर्शन घेऊन पुढे चालायला सुरुवात करावी.
या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. मात्र 1657मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन 1660मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेर खानाने आपल्या स्वारीच्या वेळी 6 मे 1665 रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली, पण हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. 12 जून 1665 पुरंदर तहानुसार 18 जूनला कुबाद खानाने हलाल खान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. गडमाथा छोटा असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो. तुंगवाडीतून गडावर जाणारी वाट मारुतीच्या मंदिराजवळून जाते. या मंदिरात 5 ते 6 जणांची राहण्याची सोय होते. या मंदिरापासून थोड्याच अंतरावर गडावर जाण्यासाठी पायऱ्या लागतात. पायऱ्यांच्या वाट्याने थोड्याच अंतरावर हनुमान मंदिर लागते. पुढे गोमुखी रचनेचा दरवाजा आहे. येथून आत शिरल्यावर आपण गडमाथ्यावर पोचतो. उजवीकडे गणेशाचे मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूस पाण्याचा खंद आढळतो. येथूनच बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे. बालेकिल्ल्यावर तुंगी देवाचे मंदिर आहे. मंदिरासमोरच जमिनीत खोदलेली गुहा आहे. यात पावसाळ्यात शिवाय इतर ऋतूत 2 ते 3 जणांची राहण्याची सोय होऊ शकते. अशा प्रकारे 1 दिवसात किल्ला पाहून लोणावळ्याला परतता येते. तसेच जर का आपले स्वतःचे वाहन असल्यास व टायमाचे नियोजन केल्यास आपण एका दिवसात तिकोना, तुंग व कोरीगड हे तिन्ही किल्ले करू शकतो.
मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तर चला तर भेटूयात मग पुढच्या किल्ल्यावर. धन्यवाद.